म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या आई मला भूक लागलीच्या ह्या सिरीजमध्ये सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय माहिती का मंडळी, मी आणि संकर्षण आम्ही दोघे स्वतःला खूप असे लकी समजतोय. म्हणजे बघा ना, या सिरीजच्या निमित्ताने इतक्या वेगवेगळ्या आयांच्या हातचे पदार्थ, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला बसले जागी मिळालेत. है की नाही? कसं आहे की ही सिरीजच अशी आहे, म्हणजे या सिरीजच्या निमित्ताने म्हणजे आता खाणं हा काही माझ्यासाठी नवीन भाग नाही आहे, पण ह्या सिरीजच्या निमित्ताने वेगवेगळ्या घरातले पदार्थ, प्रेमाने बनवलेले पदार्थ मला इथे बसून खायला मिळाले, याच्यापेक्षा आनंद काय असू शकतो. अर्थात आजचा हा आठवडा या सिरीजचा म्हणजे शेवटचा आठवडा आहे. नवीन एखादी इंटरेस्टिंग सिरीज डेफिनेटली सुरू होणारच, पण ही सिरीज माझ्या कायम लक्षात राहील. म्हणजे मला अगदी भरून बिरून आलं असलं तरी मी खाणं सोडणार नाहीये. हां प्लीज. हां असं तुम्ही समजू नका, भरून बिरून येत राहील मी खाणं. हां त्याला कॉम्प्रोमाइज नाही. तर आज आपल्याला म्हणजे मला काय खायला मिळणार आहे याची मला जशी उत्सुकता आहे तशी तुम्हालाही उत्सुकता आहे. आज इथे एक आई वडील आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघांचंही स्वागत. आपलं काय नाव? माझं नाव ज्ञानेश्वर धामणे. ज्ञानेश्वर धामणे. आणि ललिता धामणे. ललिता धामणे. ओके. काय करता आपण? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. कुठे राहता? नाशिक. नाशिक. ओके. आणि आपण? मी पण नाशिकला. म्हणजे माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. रिअल इस्टेट. सध्या नाशिकमध्ये जरा बऱ्या भाव चालल्या का? हो चांगलं आहे. नाशिकचं मुंबई नाशिक रोडला शहापूर वगैरे जरा भाव वाढतोय का? नाशिक आता 4 लेनमुळे मुंबईपासून खूप जवळ झालेलं आहे, त्याच्यामुळे. कधी होणार 4 लेन पूर्ण? 4 लेन झालं पूर्ण. काही भाग राहिला आहे? नाही, पूर्ण झालेलं आहे. आणि आता एअरपोर्ट पुढच्या महिन्यात चालू होते. पण तुम्ही पहिल्यापासून रिअल इस्टेट मध्ये आहात का? काही फार्मास्युटिकल मध्ये इंडस्ट्री होती आणि आता त्यानंतर मी डायव्हर्सिफिकेशन केलं रिअल इस्टेटमध्ये. कसं काय? पण म्हणजे हे दोन वेगळेच दिशा आहेत नाही का? पूर्व पश्चिमच आहे एकदम. बरोबर. कारण मुलगा पण फार्मासिस्ट आहे माझा, आणि त्याने फार्मसी केल्यानंतर त्याने परदेशात जायचा निर्णय घेतल्यामुळे मग मी फार्मसी फील्ड मी सोडलं आणि मी रिअल इस्टेटमध्ये आलो. पण म्हणजे उलट तो परदेशात गेला म्हणून तुम्ही का बंद केलं? तुम्ही तर त्याच्या जन्माच्या आधीपासून पुढे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी जी होती ती सांभाळायची कोणी, हा मोठा प्रश्न होता. आणि तो इंटरेस्टेड नव्हता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, त्याच्यामुळे मग मी डायव्हर्सिफाय केलं. त्यात इंटरेस्ट होता का तुम्हाला एकदम? पूर्वी मी काही प्रोजेक्ट्स केलेले होते फार्मास्युटिकल फील्डमध्ये असतानाच. तुम्हाला माहिती होती? हो माहिती. म्हणजे एबीसीडी पासून नाही? नाही. आणि मुलं किती? 3 मुलं आहेत, म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा. त्या कुठे? आता एक मुलगा तर US ला गेला. मुली नाशिकमध्येच आहेत. दोघींची लग्न झाली? दोघींचे लग्न झाले. दोघींना मुलगी काय करते? आता मधली जी आहे ती ड्रेस डिझायनर आहे. बरं. आणि धाकटी? धाकटीच ना. धाकटी ड्रेस डिझायनर. आणि मोठी आयुर्वेदिक तिची फॅक्टरी आहे. बरं. सिन्नरला. अच्छा. हे कुठून तरी ते वडिलांचं कुठेतरी घुसलेलं आहे. स्वतःचा बिझनेस पाहिजे म्हणताच आहे. जावाई पण ते दोघं मिळून मग करतात. बरं. आणि मुलीना? 2 मुलं आहेत मोठीला, आणि लहानीला 1 मुलगा 1 मुलगी आहे. म्हणजे 4 तुम्हाला नातू आहेत? तिकडे मुलाला पण 1 आहे. 5 नातू आहेत. शाबास. सासूबाई जोरात आहेत. आजी जोरात आहे, सासूबाई जोरात आहे, सगळ्यात जोरात आहेत, आजोबा पण जोरात आहेत. बरं, मुलगा जेव्हा 7 वर्षापूर्वी त्याने जेव्हा डिसिजन घेतला, अर्थात तुमच्या संमतीनेच घेतला असेल, पण आपण तिकडे US ला जायचं असं डिसिजन घेतला, त्यावेळी चर्चा किती झाली आणि कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली? मुद्दा त्याचं स्वतःचं करिअर, त्याला स्वतःच्या पायावर घडवायचं होतं. त्या निमित्ताने त्याने विचार केला की मी याची GRE टॉफेल हा एक्झाम देऊन स्कॉलरशिप मिळाली तर मी जाईन तिकडे. आणि फॉर्च्युनेटली त्याला स्कॉलरशिप मिळाली, स्टायपेंड मिळालं, आणि US ला त्याने 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन तिकडे पूर्ण केलं फार्मसीमध्ये, आणि 3 वर्षानंतर लगेच जॉब लागला त्याला.
फटाफट झालं. 4 वर्षापासून फटाफट लगेच जॉब करतो आता 4 वर्षापासून. क्या बात आहे. ओके ठीक आहे. मग आता तुम्ही चहा तर घ्या आधी. थँक्यू. मग आता जी उशिरा लग्न होत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपला एक सहज विचार डोक्यात आला. आता काय तुम्ही थर्ड पार्टी आहेत, तुमचं सगळं झालेलं आहे. हे बघा आपल्याला मोकळेपणे मतं मांडायला हरकत नाही. मनाला पटत नाही तसं ते. मनाला पटत नाही. सगळंच उशिरा झाल्यामुळे आम्हाला अजून सेट व्हायचं असं मुलांचं म्हणणं हा, असतं. पण ते सेट चुकीचं होणं म्हणजे वाटतं. काय? त्याला काही व्याख्या आहे का? सेट होण्याला काही त्याला व्याख्या व्याख्या आहे? नाहीच आहे. स्वतःच्या पायावर उभं राहिलं, एकदा कमवता झालं, मॅच्युरिटी आली की त्याला सेट म्हणायचं. आता मॅच्युरिटी म्हणजे माझ्याकडे अशी माझेही मित्र आहेत की 50ला आले तरी अजून मॅच्युरिटी नाही. मीच बघा ना, आता मी एवढं पावत नाही, माझी कुठे मॅच्युरिटी इन द सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आली की मॅच्युरिटी म्हणायचं. नाही, पण एक गंमत अशी आहे की सेट होणं ह्याला काही कालमर्यादा नाही. असो ठीक आहे. पण आता जो मुलगा तिकडे गेला, तुमचं जाणं येणं किती झालं US मध्ये? 2दा जाऊन आलो. 6 वर्षात. 6 वर्षात 2दा जाणं झालं. आणि तो 3दा येऊन गेला. एकदा लग्नासाठी आला आणि 2दा मध्ये आला. वर्षातनं एकदाच आमची खरी भेट होते. म्हणजे अशी समोरासमोर भेट पहिल्यांदा एकदाच होती. पण मुलगी इकडचीच आहे म्हणजे त्याची इकडची सुनबाई? इकडची. तुम्हीच बघितले का? नाशिक मधली? हो. नाशिकातली? कोपरगाव. बरं. शिर्डीजवळ. ती सुद्धा तिकडे गेली? हो, तेही गेलं तिकडे. ती झाली का व्यवस्थित सेटिंग? एकदम सेट अरे झाली. वा. ती पण B.Pharm आहे. ग्रॅज्युएट. गुड. पण मुलाला टाटा करताना काय वाटलं हो तुम्हाला? खूप त्रास वाटला तसा, कारण सासरे खूप रागवायचे हां. की 2 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला आणि कशाला त्याला पाठवते तिकडे. एकुलता एक मुलगा, एकुलता एक त्याला मुलगा कशाला पाहिजे. पाठवतात? त्याच्यामुळे मग इच्छा होत नव्हती, पण आपण त्याच्या करिअरला आडवं नाही यायचं असं. नाही, पण म्हणजे एक आई म्हणून तुमच्या मनावर दगड ठेवूनच तुम्ही सगळा डिसिजन घेतला असेल. कारण तिथे एअरपोर्टला जाऊन त्याला टाटा करणं, त्यानंतर तो गळ्यात पडणं, आई तो कधी भेटणार आपण, हा सगळा जो व्यवहार आहे तो म्हणजे जरी एक आई बाबा म्हणून तुम्हाला जरी वाटत असेल त्याची प्रगती व्हावी आणि प्रगती करेल, तरी पण हे जे अंतर आहे, हे अंतर आपण काही कॉम्प्युटरच्या माध्यमातून कमी नाही करू शकत. त्याच्या खांद्यावर हात ठेवू शकत नाही, त्याचा हात हातात येऊन गप्पा मारू शकत आता नाही. नातू बघू शकत नाही. आता म्हणजे नातू नुसतं ते दिसतोय बा. हात कसा लावणार? हात फेस लावला टाइम की सगळं बघता येतं. ओके ठीक आहे. नाव काय त्याचं? अवनीश. मुलाचं अवनीश. नाव. बरं. आणि मुलाचं नाव काय? अमोल. अमोल. आणि 2 मुलींचं नाव काय? रुपाली आणि अंजली. अंजली मोठी, अंजली, रुपाली आणि अमोल. अमोल. ओके ठीक आहे. तुमचे आई बाबा इथे आलेले आहेत, अंजली, अमोल आणि रुपाली. तुमचे आई बाबा इथे आलेले आहेत आणि आई काहीतरी आम्हाला खायला बनवून घालणार आहे तुमच्या आवडीचं. तुम्हाला खाता येईल की नाही मला माहित नाही, म्हणजे अमोलला खाता येईल की नाही मला माहित नाही. मुली तर काय नाशकातच आहेत, त्यामुळे आईला टी मारून आई मी येते ते करून ठेव. अमोलचं जरा अवघड आहे. अमोल US मध्ये आहे, त्यामुळे अमोलचा पदार्थ मीच खाईन. ओके. पण त्याआधी तुम्ही चहा घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एक गोड पदार्थ आणलेले, तोंड गोड करायला पाहिजे ना आपल्याला. काजू कतली सगळ्यांनाच आवडते. हो. काजू कतली आवडत नाही म्हणणारा माणूस दूर. अमोललाच फार आवडते काजू कतली. हो ना. दरवेळेस आम्ही कोणावर काही पाठवायचं म्हटलं तर काजू काजू कतली. कतली पाहिजे. US ला कुठे राहतो तो? कनेक्टिकट. न्यूयॉर्क पासून जवळ 45 मिनिट. ठीक आहे. आमच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. चहा बी सगळं झाल्यानंतर मग किचनमध्ये जाणार आहोत. तुमचं दोघांचंही आमच्या किचनमध्ये स्वागत. किचन आमचं खोटं असं तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही जे म्हणाल ते आहे आमच्या किचनमध्ये. हां. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पालक शेवगा सूप. पालक शेवगा सूप. हे कोणाला आवडतं? मुलालाच आवडतं. मुलालाच आवडतं. मुलाचेच पदार्थ आहेत दोघे. ओके. मुलाचेच पदार्थ आहेत. मला साहित्य सांगता काय काय? हे पालक आहे, हां. नागली स्टिक आहे, टमाटा आहे, हां. शेवग्याच्या शेंगा, ओके. कांदा, चीज, आलं, मिरची, साखर आणि मीठ. ओके. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. ते आंघोळीसाठी ठेवलेलं नाही, स्वयंपाक बनवण्यासाठी, म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी आम्ही ते ठेवलेलं आहे. काय करायचं मला सांगा? आता पालक याच्यात टाकायचं. अच्छा. तो आपल्याला उकळवायचा का? हो. ओके. नंतर टमाटा. अच्छा. सगळंच आपण सगळं त्याच्यात टाकायचं. हो. हे म्हणजे शॉर्टकट आहे सगळा. बरं. US ला त्याला उपयोगी पडत असेल. शेंगा. ह्या काही वेगळ्याच शेंगा आहेत का? नाही, शेवग्याच्या भरलेल्या नाही दिसत आहेत. थोडे गावठी आहेत ना. हा तेच गावठी आहेत. कांदा घालू? हो. मिरची पण टाका. मिरच्या. आलं असंच आलं एवढं नका टाका. हे नाही, ते नंतर हे सर्व करताना. सर्व करताना.
साखर नाही, ना? हे पण नंतर टाकायचं. हे पण हे नंतर. फक्त आता मीठ. नंतर हे. ओके. आता हे सगळं शिजायला एक 5-10 मिनिटं लागतील. हो. 5-10 मिनिटानंतर ती शिट्टी वाजेल. ती शिट्टी ती वेगळी असते. हा, कुकरची शिट्टी वेगळी आणि आपण जी अशी वाजवतो ती वेगळी. ओके, तर ती शिट्टी वाजेपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. आणि हे काय असतं, ह्याला काय म्हणतात? ही खिशी घेतो आपण नागलीच्या पिठाची. पण हे आपल्याला बाजारात मिळतं? बाजारात नाही मिळत, ही माझी स्वतःची. अजून तुमची स्पेशल आहे. हे कसं बनवलंय मला सांगा. म्हणजे आमच्या बऱ्याच भगिनी बसल्यात. नागलीचं पीठ असते ना, ते मिळतं बाजारात? हो, ते मिळतं. अच्छा. हो, आणि आपण खिशी घ्यायची त्या पिठाची. खिशी म्हणजे काय? खिशी म्हणजे आपण उन्हाळ्यात ते पापड करतो बघा, नागली, तांदूळ. हा हा. नाही, नागलीचं पीठ मला माहिती आहे. माहिती ना. पण मग नागलीचं पीठ आपण रेग्युलर पापड घेरतो म्हणतो ते. हो, ते दळायचं. हो. अच्छा. आणि घेरून आणि मग ते झालं की बाजूला ठेवायचं ते. आणि मग एक प्लास्टिकच्या कागदावर छोटी छोटी गोळी करून पोळीसारखी लाटायची ती. हा. आणि मग त्याचे स्टिक कापायच्यात आणि हे उन्हात पिरगळलं कसं वाळवायच्या. गेलं पण? उन्हात वाळवल्या ना मग. अच्छा, वाळवल्यामुळे अत्तबित्त झालं ना ते. नाहीतर ही सरळ आहे ऍक्च्युली. हो, हे सरळ आहे. ओके, वाळवल्यामुळे वाळवल्यामुळे. ते असं झालंय. अच्छा, हे तळलं की हे असं होतं. हो. बरोबर ना. हे लागतं कसं आहे फार महत्वाचा मुद्दा आहे. ओके, बरं मला सांगा, हे साधारणपणे किती वेळा होतं तुमच्या घरात, म्हणजे मुलगा असताना? वरच्या त्याला फार आवडायचं का? 15 दिवसातनं वगैरे. बरं, आता त्याचं तिकडचं वर्किंग टाइम काय, म्हणजे साधारणपणे किती काम करायला लागतं? म्हणजे साधारणपणे आपल्याला इकडे एक 8-10 तासाचं काम असतं. तिकडे 8 तास, रोज 8 तास. ते एक बरं आहे तिथे. आणि 5 days वीक. 5 day वीक. सॅटर्डे संडे पूर्णपणे आराम असतो. बरोबर. आणि त्याची सुनबाई काय करतात? सुनबाई आता घरीच आहे घरीच आहे सध्या. ओके, आपलं हे झालं ना आता. ओके, काढू. आता हे घे इथे. मिळू. हौसेने करतोय मी. बस आहे. पालक शेवगा सूप सारखं उतरलं चांगलं. ओके. मीठ आणि साखर. मीठ. बस. साखर. बस. आता फक्त सर्व करताना आपल्याला चीज घालायचंय. हो. आणि एका बाउलमध्ये हे जे तळलेलं आहे ते बाजूला बाजूला ठेवायचं. म्हणजे 1 चमचा सूप, 1 चमचा एक हे असा चालू राहायचं कायम. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक शेवगा सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालकाची पानं, नाचणीच्या सूप स्टिक्स, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, चीज, आलं, मिरची, साखर आणि मीठ. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये पालक, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदा, मिरची आणि आलं घालून मिश्रण 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यावं. शिजवलेला पालक, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगांचा गर हे मिश्रण एकत्र करून गाळून घ्यावं. या गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये मीठ, साखर आणि चीज घालावं. सूप सर्व्ह करताना नाचणीच्या सूप स्टिक्स बरोबर सूप सर्व्ह करावं. चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच तुम्ही, म्हणजे कळेल असं लिहून घेतलं असेल. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आपली? हरभऱ्याच्या पानांची भाजी. हरभऱ्याच्या पानांची भाजी. ही तुमचं नवीन फाइंड आहे का? कारण हरभऱ्यांच्या पानांची भाजी मी आजपर्यंत खाल्ली नाही. नवीन आहे. ओके, हे काय आपण काय बनवतोय? हरभऱ्याच्या पानांची भाजी. मला साहित्य सांगतं काय काय? हो. हरभऱ्याची पानं येते, हं? ओली हरभऱ्याची डाळ भिजवलेली, शेंगदाणे ओले केलेले, बोरं येथे वाळवून ठेवलेले आहेत. वाळून म्हणजे पाण्यात भिजवलेली हो, दिसते. आता पाण्यात भिजवले. ओके. मोहरी, बेसन पीठ, शेंगदाणे, हे खोबरं, गूळ, हा ओला नारळाचा पीस आहे, लसूण, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. तिथे तेल तापलेलं आहे, इथे पाणी तापलेलं आहे. काय करायचं मला सांगा आता? आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायची. ओके, हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये घालू. हो. ओके. त्यानंतर शेंगदाणे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत, लक्षात घ्या. शेंगदाणे आपण हो.
खोबरं. खोबरं आयुष्याचं खोबरं झाले तरी चालेल, पण हे खोबरं आपल्याला कुकरमध्ये टाकावंच लागणार आहे. लक्षात घ्या सगळं. हो. बोरं. बोरं जाऊ दे, बस झालं. बोरं. आता झाकण लावून भाजी नंतर टाकायची. भाजी नंतर. भाजी तिकड आपण काहीतरी करणार ना. ओके, हे आता जापू दे एका बाजूला. आता तिथं काय तेल तापत ठेवलं त्याचं काय करू? हरभऱ्याची धुवून घेते. धुवून घेतलेलं आहे आपण. बरं. ओके. हा, त्याच्यात तुम्ही काहीतरी करणार आहात ना? हो. बेसन पीठ. हा, लक्षातच नाही. तुमच्या बरोबर लक्षात आहे. महिन्या 2 महिन्यातून जाता वाटतं किचन मध्ये तुम्ही. घालू? अजून हो घाला. फोडणी. घालू अजून? हो हो. नाही, मला अंदाज नाही ना. हो हो. आता पीठ अजून टाकायचं. काय घालू? मोहरी, हिंग, लसूण. हा, आता फोडणी करायची आपल्याला. हो. कमी करते. कमीच ठेव. कमीच ठेव. हो, कमीच ठेव. मोहरी किती? अजून घाल. हिंग. हळद. थोडी अजून. तिखट नका. डायरेक्ट तिखट टाकलं की ते जळतं. तुम्हाला तिखट आवडतं का? मला प्रचंड आवडतं. तुम्हाला? हो. बस बस, मग फर्स्ट क्लास. बस बस बस. असू दे आता थोडंसं. आग्रा असं. थोडं पाणी घाला. गुळबिळ सगळ्यात शेवटी घालायचं. हो, थोडं हे उकळू देऊ. अच्छा. इथे सुद्धा शिट्टी वाजायला लागली. कमी करू का गॅस थोडं? चालेल. ओके. सर्व करताना खोबरं आपल्याला सर्व करताना हो, घालायचं. सर्व करताना घाला. गुळ घाला ना ताई. किती वडा घालू? अजून थोडासा घाल. टाका तेवढं टाका. आणि मीठ पण. तुम्ही मीठ हाताने घालता का चमच्याने? हाताने. चमच्याने जमतच नाही. अंदाजच येत नाही. बरं, झालं उकळलं. हो, आता आपलं हे झालं असेल ना? झालं असेल. बंद करू? हो, चालेल. आता काय करायचं? ह्याच्यात टाकायचं आता. ओके. आता हे सर्व करताना आपल्याला खोबरं घालायचं. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? मक्याच्या भाकरी बरोबर. मक्याची भाकरी. हो, मक्याचीच भाकरी. मक्याची भाकरी खूप छान जास्त लागते. छान. ओके. त्यात अजून मीठ घालायला लागेल का थोडंसं? कारण आपण ह्याच्यात मीठ घातलं नव्हतं ना. थोडं थोडंसं किंचित घालायला लागेल असं संशय येतोय मला. ओके. मक्याच्या भाकरीवर तुम्हाला खाता येईल. आणि हे बोर जे आहे ना, हे बोर खाताना तुम्हाला शाळेची आठवण येईल. बाहेर चण्यामेण्या मिळायच्या बघा, 5 रुपयाला 10 रुपयाला. आता सोडा, पण पूर्वी मिळायच्या. ओके, रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हरभऱ्याची पानं, सुकवलेली बोरं, शेंगदाणे, हरभरा डाळ, गूळ, खोबरं, बेसन, मोहरी, ओलं खोबरं, लसूण, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, ओलं खोबरं आणि सुकवलेली बोरं शिजवून घ्यावी. हरभऱ्याची पानं बेसनाच्या पेस्टमध्ये घोळवावीत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये बेसन लावलेली हरभऱ्याची पानं, तिखट, पाणी, गूळ आणि मीठ घालावं. या मिश्रणामध्ये शिजवलेली हरभरा डाळ घालून शिजवून भाजी सर्व्ह करावी. चला, अमोलच्या आईचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. अमोलचा आवडता पदार्थ सुद्धा तयार झालेला आहे. आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही सुद्धा खाऊन बघा. हा, अमोलच्या नाकावर टिचून खाऊया आपण.
तुला नाहीच मिळणार. ओके. बोरं. बेस्ट. मस्त लागते, मस्त लागते. हे काय म्हणायचं? हे शेवगा आणि पालकचं सूप आहे. पालकाला टेस्ट नसते ना, म्हणून शेवगा टाक. मस्त आहे. सगळे पदार्थ उत्तम झालेले आहेत. कसं आहे माहिती आहे का की ह्या सिरीजच्या निमित्ताने, म्हणजे आई मला भूक लागली सिरीजच्या निमित्तानं, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मला खूप पदार्थ खायला मिळाले. आता मी कसं, मी नाटक वेडा माणूस आहे, मी नाटकं केली करत राहील, पण अशी काही नाटकं असतात ना की ती खूप जवळची असतात. तसं या सिरीजच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे खवय्ये मी इतकी वर्ष करतोय, पण ही सिरीज आहे ना दिल के करीब आहे बरं का. आता मला तुम्हाला असं विचारतं, तुम्हाला या सिरीजबद्दल काय वाटलं हे आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे दोघांचे मनापासून आभार मानतो. आणि ही आमच्याकडून नुसते आभार नाही, छोटीशी आमच्याकडून प्रेमाची भेट आहे. बस. थँक्यू. येस. आणि मंडळी, पुढच्या आठवड्यापासून नवीन सिरीज सुरू होते बरं का. कुठली ते आमचं गुपित आहे, ते आम्ही एवढ्यात सांगणार नाही, तुम्ही स्वतः बघा. ओके. आणि आता आपल्याला परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. सारखं वरचेवर US ला जाणं येणं चालू राहू दे आणि तुमचा धंदा लय जोरात चालू दे. आणि मला सुद्धा एखादा प्लॉट देऊन टाका नाशिकला. पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आई आजी, मला आता ही छान डिश खायला घालणार आहे. काय नाव आहे या रेसिपीचं? खस्ता पुरी. आता दुसरा पदार्थ तू जो आम्हाला सांगणार आहेस त्याचं नाव काय? मेथी पुरी. आम्ही